देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये अनिल देशमुख निवडणूक लढवणार का? फडणवीसांच्या विरोधामध्ये निवडणूक लढण्याची तुमची इच्छा आहे का या प्रश्नावर अनिल देशमुखांनी उत्तर देणं टाळलं. अनिल देशमुख फडणवीसांच्या विरोधात उभे राहिल्यास देशमुखांचं डिपॉझिट जप्त होईल असं आत्राम यांनी म्हटलं आहे. नागपूर दक्षिण पश्चिम काँग्रेसचा मतदारसंघ काँग्रेसच लढवणार असं विकास ठाकरेंनी म्हटलंय. मी एकटा कधी निर्णय घेत नसतो. आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि तसा आदेश देईल जो काय असेल त्याचा. तुमची वैयक्तिक इच्छा आहे का पक्षाला आदेश दिला तर लढण्याची? चला पुढचा विषय. मी दक्षिण पश्चिमचा मतदार आहे, दक्षिण पश्चिमचा रहिवासी आहे आणि 5-10 वेगवेगळ्या प्रभागातनं दक्षिण पश्चिम मध्ये लढलो, एक विधानसभाही लढलो आहे. दक्षिण पश्चिमचा कानान कोपरा माहीत आहे, पण मला माहीत नाही तिथे संघटन बनवलेलं आहे. मी दक्षिण पश्चिम सोडायला तयार नाही काँग्रेस? नाही, काँग्रेस कोणत्याही स्थितीत दक्षिण पश्चिम सोडणार नाही. दक्षिण पश्चिम काँग्रेसलाच लढ. मला जर पक्षाने सांगितलं यांच्या विरोधात उभा राहा तर मी तिथे उभा राहायला मी तयार आहे. तुमचा राखीव मतदारसंघ आहे ना? काय असलं तर मी राखीव असलं तर मी कुठे राहू शकतो. तुम्ही त्यांच्या विरोधात मला जर युतीचे नेते लोक सांगतील की धर्माराव बाबांनी तिथे उभा झाला पाहिजे, तिथे उभा राहायला मी तयार आहे. आपल्याला काय वाटते देवेंद्र फडणवीस विरोधात उभे राहिले तर काय होईल? डिपॉझिट जप्त. अरे धर्मराव बाबा की लड़की उसके खिलाफ में चुनाव लड़ने वाली है. भाग्यश्री जिला परिषद की अध्यक्ष थी, पवार साहब को 3 बार मिली कि मेरे पिताजी ने जो निर्णय लिया वो मुझे पसंद नहीं, मैं उनके खिलाफ में निवडणूक आपसे पार्टी से लढूंगी. आता पवार साहेब काय निर्णय घेतात वेगळा आहे, पण स्वतः मुलगी बापाच्या विरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे. आता बाबा आत्राम तर जॅकेट घालतील कडक, काही दिवसात उतरणार आहे ते आता.